आज ना सकाळ सकाळीच ब्लॉगची सुरुवात केली होती आणि इकडे गरम पाणी पण घेतलं होतं। तर आज बनवायचे होते रव्याचे आप्पे, कारण की टिफिनला द्यायचे होते सईला, त्यामुळे झटपट हे रव्याचेच आप्पे होतात। तर इकडे 2 वाटी रवा घेतला आणि 1 वाटी दही घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेत होते इकडं। आणि हवं तसं पाणी घेऊन बॅटर इकडे तयार करून घेत होते। एकाच साईडने छान मिक्स केलं आणि नंतर मग बॅटर हे तयार झाल्यानंतर झाकण ठेवून 10 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवलं होतं। तर इकडे बनवायची होती चटणी। तर त्यासाठी ना मी खोबरं घेऊन घेतलं आणि थोडे शेंगदाणे घेतले होते। शेंगदाणे हे थोडे भाजून घेतले होते आणि थोडं मिरची पण घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, कोथिंबीर पण टाकायची आहे। नंतर छान हवं तसं पाणी टाकून बॅटर मिक्सरमध्ये फिरून घ्यायची चटणी। नंतर इकडे तडका द्यायचा होता। तर जिरं मोहरी घेतली आणि कढीपत्ता माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी घेतला नाही, तुम्ही घ्या। तर इकडे चटणी पण आपली तयार झाली आहे, मस्त झटपट तयार होते चटणी। नंतर रव्याच्या बॅटरमध्ये थोडा तडका टाकून घेतला आणि सोडा पण टाकला अर्धा चमचा, म्हणजे हवा तसा टाकून घ्या। नंतर मिरची घेतली आहे चवीनुसार, कारण की जास्त तिखट मुलांना लागत नाही म्हणून मी 2च मिरच्या घेतल्या होत्या। आणि यामध्ये भाज्या पण टाकून घेऊ शकता, कांदा झालं किंवा गाजर, असं जसं तुम्हाला हवं तसं, पण इकडे मला नको होत्या, मुलं खात नाहीत म्हणून। तर इकडे आप्पे पात्र घेतलं, त्याला छान तेल लावून घेतलं आणि सगळे आप्पे टाकून घेतले होते आणि इकडे 5 मिनिटासाठी आप्पे व्हायला ठेवले होते। तर आप्पे छान टम्म फुगले होते, बघा किती छान झालेत। आणि नंतर मग पलटी करून घेतले आणि दुसऱ्याही बाजूने असे छान मस्त होऊ द्यायचे होते आप्पे, कारण की दोन्ही बाजूने छान झाले तेव्हा चांगले लागतात। तर इकडे आप्पे रेडी होते। तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, बाय।